नमस्कार, मी निरंजन. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातले नाशिकचे पोलीस आयुक्त, नाशिकचे जिल्हाधिकारी, नाशिकचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, नाशिकचा बिंडोक कुंभमेळा मंत्री. मुळात म्हणजे कुंभ या शब्दाचा अर्थ रिकामा माठ. त्यामुळे हा रिकामा माठ मेळ्याचा मंत्री गिरीश महाजन, नाशिकमधले सगळे आमदार, नाशिकचे महापौर, नाशिकमधले नगरसेवक, नाशिकच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य, नाशिकचे सगळे नगरसेवक, नाशिकचे उपमहापौर, या सर्वांना विनंती आहे की त्यांनी गेले 3 दिवस नाशिकमध्ये जी 500-600 झाडांची कत्तल केलेली आहे, त्या सर्व 600 झाडांची लाकडं जपून ठेवा. खरोखर सांगतोय, या 600 झाडांची जी कत्तल केलेली आहे तुम्ही लोकांनी, त्या सर्व झाडांची लाकडं जपून ठेवा. तुमच्या मुलाबाळांना उपयोगी पडतील ती लाकडं तुमचा अंतिम संस्कार करण्यासाठी. जेव्हा केव्हा तुम्ही मरणार असाल, जेव्हा केव्हा तुम्ही मरणार असाल तेव्हा, आणि लवकरात लवकर मरा, तेव्हा तुमचा अंतिम संस्कार त्याच लाकडांवर झाला पाहिजे. लाजाने वाटत तुम्हाला कोणालाच? ज्या वेळेला ही झाडं तोडली जात होती, नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरती होत होता, आणि तो आक्रोश झाल्यानंतर तुमच्याही मुलाबाळांनी बघितला असेल, तुमच्याही बायकोनी बघितला असेल, घरांमध्ये परत जात असताना काय पराक्रमी पुरुषासारखे गेले होते की वा काय युद्ध जिंकून आलो, आज 100 झाडं कापली, कोणाला जुमानलं नाही, नागरिकांना जुमानलं नाही, विद्यार्थ्यांना जुमानलं नाही, यांना उचलून उचलून ढकलून दिलं पोलिसांच्या गाड्यांमध्ये आणि मग त्यांना अडकवून ठेवलं. माध्यमांशी धादांत खोटारडेपणाने बोललो, माध्यमांवर दबाव आणला की बातम्या 6व्या पानावर 7व्या पानावर ठेवा. टीव्ही चॅनलवाल्यांना सांगितलं. एवढा मोठा आम्ही पराक्रम आज गाजवून आलेलो आहे, असं थोबाड घेऊन गेला होतात का पोरांसमोर? का अजिबातच लाज वाटली नाही या सगळ्याची? यापुढे सर्व नाशिककर तुमच्या मुलाबाळांची निंदा करतील जेव्हा जेव्हा रस्त्यात भेटतील तेव्हा तेव्हा. किती जणांचे तळतळाट तुम्ही घेतलेले तुम्हाला कल्पना नाही याच्यात. हे सर्व होत होतं. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी झाडं कापली जात असताना नाशिकचा उपमहापौर विलास शिंदे त्याच्या कार्यकर्त्यांसमोर बसतो, उभा राहतो आणि हसतो. तिथे उभा राहून लाज नाही वाटत? मी आज सकाळी योगायोगाने मला माझ्या काहीतरी कामासाठी लाईटच्या एमएसईबीच्या ऑफिसमध्ये जावं लागलं. तिथं स्टिकर लावलेत मोठमोठे, 10 रुपये वाचवा, पर्यावरणाला काय ते ई बिल घ्या, ग्रीन बिल, आणि महिन्याला 10 रुपये वाचवा. तिथं 10 रुपये वाचवा, इथं सरपणासाठी म्हणून झाडं कापताय तुम्ही. किंचितही लाज लज्जा शरम काहीही उरलेली नाहीये. एका प्रकारे तर मी त्या अतिशय तरुण कार्यकर्ता नेता आहे, मी खूप मानतो, तला शेख, त्याला तुम्ही उचलून नेलं. तो या प्रत्येक जन आंदोलनांमध्ये, सार्वजनिक आंदोलनांमध्ये सहभाग घेतो. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा, म्हणजे नाशिकमध्ये याच महानगरपालिकेची सर्वात जुनी शाळा बी.डी. भालेकर हायस्कूल, ते पाडायला घेतलं होतं. तेही असंच कोणातरी खाजगी बिल्डरच्या हवाली करायचं होतं, गेस्ट हाऊस वगैरे बांधून. त्याला प्रतिकार सुद्धा त्यांनीच केला. तपोवनाच्या मध्ये सुद्धा तलाशेख होता. आता पुन्हा तो या आंदोलनात सहभाग घेतला. तुम्ही त्याच्या सगळ्यांना ढकलून पोलीस वाहनात टाकता. त्याला आदल्या दिवशी मुख्यमंत्री येणार त्या दिवशी जसं मी म्हटलं की माझ्या घरी पोलीस पाठवले, तलाच्या घरी पोलीस पाठवले, हाऊस अरेस्ट सारखं करून ठेवलं, घरातून बाहेर पडायचं नाही. पण तो संघर्ष करणार. बघा तो काय म्हटलाय. वडाचे झाड 200-250 वर्ष जुने होते, ते कापण्याचा प्रयत्न नाशिक महानगरपालिका कालपासून करते. काही वृक्ष त्यांनी कापून पण टाकले. याच्या विरोधात आम्ही पर्यावरणप्रेमी सगळेच एकत्र येऊन संघर्ष करत होतो. संविधानिक पद्धतीने संघर्ष करत होतो. आमच्याकडे काही हत्यारं नव्हते, आम्ही काहीच संविधानिक करत नव्हतो. तरी आम्हाला नाशिक महानगरपालिकेच्या दबावाखाली पोलिसांनी उचललेलं आहे. इथे आम्हाला गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेले आहेत आणि
आम्हाला धक्काबुक्की झालेली आहे. इथे महिला आहेत, लहान बाळ तिथे होतं, पण तरी काही अंडर 18 लोक आहे इथे, पण तरी काहीही कोणत्याच कायदा हे न करता आमच्यावरती दबाव टाकलेला आहे, आम्हाला उचलून आणलेला आहे आणि पूर्णपणे बेकायदेशीर वृक्षतोडीला समर्थन या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात येते. मुद्दा असा आहे की नाशिककर, आम्ही फक्त तिथे 30-40 लोक होतो, नाशिककर जर स्वतः जागे नाही झाले तर याचं काही होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी जागे व्हा, मनपाला टॅग करा, मनपाला प्रश्न विचारा, तुमच्या लोकप्रतिनिधींना, तुमच्या नगरसेवकांना, आमदारांना विचारा की आमच्या नाशिकला भकास करण्याचा सगळा कार्यक्रम, सगळं बंदोबस्तामध्ये आमच्याच पैशाने का केलं जातोय आणि जेव्हा लोक आवाज उठवतात तेव्हा त्यांना दडपशाही त्यांच्यावरती का केली जाते याचा प्रश्न जर आपण आज विचारला नाही तर उद्या नाशिकमध्ये श्वास घेणं अवघड होणार आहे. आता म्हणजे मुळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एकही झाड कापू नये असा न्यायालयाचा आदेश असताना, आज ग्रीन ट्रिब्युनल मध्ये त्याचं सुनावणी असताना, म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं, आज ग्रीन ट्रिब्युनलनी त्याच्या या सगळ्या वृक्षतोडीवरती स्टे दिला. त्या ग्रीन ट्रिब्युनल मधल्या वकिलांनी नाशिक महानगरपालिकेला पत्र पाठवलं. ते पत्र पण दाखवतो, ते पत्र बघा. त्या पत्रात स्पष्ट लिहिलं की याच्या वरती जर तुम्ही याचं उल्लंघन केलं तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा तुमच्यावर दाखल होईल. काल हे सगळं ज्या वेळेला चाललेलं होतं, कालपर्यंत हे तोडातोड चाललेलीच होती. संध्याकाळी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिथं जाऊन न्यायालयाच्या आदेशाची ज्या वेळेला कल्पना दिली, त्यावेळेला तात्पुरतं त्यांना सांगितलं की ज्यांना ताब्यामध्ये घेतलेले त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा लावणार नाही. मेहरबानी करत नाही आहात तुम्ही, उपकार नाही करत आहात, त्यांच्यावर गुन्हा लावणार नाही. झाडं तोडू नका हे सांगणं हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. आणि झाड तोडणं, न्यायालयाचा अवमान करून झाडं तोडणं हा मनुष्यवधाचा गुन्हा आहे. आणि मी वचन देतो की मनुष्यवधाचे गुन्हे कर्नाटकामध्ये 0 FIR दाखल करूच करू. समजता काय स्वतःला? या पद्धतीने हा सगळा कारभार चालणार. खुशाल पारितोषिक घेता जाणीवपूर्वक पोलिसांतर्फे रील काढले गेले 4-5 महिने. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. आता कुठे गेला कायदा? आता कुठे गेला कायद्याचा बालेकिल्ला? या सगळ्या आदेशांचं उल्लंघन केलं. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना फक्त सांगितलं आम्ही थांबवतोय. त्यानंतर रात्री 9:30ला पुन्हा तिथं JCB पाठवले, पुन्हा पोलीस, पुन्हा तो एक बोगस वृक्ष प्राधिकरणचा अधिकारी. आजही पुन्हा तिथंच तो वृक्ष प्राधिकरण अधिकारी, पुन्हा तोडाला सुरुवात. हा न्यायालयाचा ग्रीन ट्रिब्युनलचा आदेश असून सुद्धा आजही झाडं तोडली. इतके निर्लज्ज आणि बेशरम झालेत प्रशासन, कशालाही जुमानाला तयार नाही. सगळी ढोंग. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, ढोंग, एक नंबरचं ढोंग आहे. काय कायद्याचे धिरडवडे काढले तुम्ही गंगापूर रोडवर, टाकळी रोडवर, दिंडोरीच्या इथं, मसरूळपाशी. कायद्याचे धिंडवडे, लखतर, बलात्कार केला कायद्यावर इतक्या घाणेरड्या भाषेत. म्हणजे त्या सगळ्या परिसरामध्ये, आनंदवल्लीचा परिसर, तिथं आनंदीबाई पेशवे तिथं राहायला आल्या होत्या. रघुनाथ दादांना शिक्षा झाल्यानंतर, रघुनाथराव पेशव्यांना, त्या काळातले वृक्ष, 300-300, 350 वर्षापूर्वीचे वृक्ष, ज्याचा घेरा हा 10-10 फुटाचा होता, असे झाड, असे वृक्ष कापले. शरम नाही वाटत हे सगळं करताना? अरे काहीतरी चाड बाळगाना. इतकी लाचारी, इतकी गुलामी नका करू. हे सगळे जे ज्यांची नावं मी घेतली ना आता, पोलीस आयुक्तापासून, महापालिका आयुक्तापासून, जिल्हाधिकाऱ्यापासून ते नगरसेवकांपर्यंत, या सगळ्यांच्या गुलाम झालेल्या पाठीच्या कण्यापेक्षा जास्त मजबूत कणा हा माधवी जाधवने दाखवला 26 जानेवारीला. नोकरीची पर्वा नाही केली, संविधानाचा अपमान केला, बाबासाहेबांचा अपमान केला. त्याच केळीवाल्यांनी, गिरीश महाजननी, तिने धमक दाखवली, तिने पाठीचा कणा दाखवला. त्या माधवी जाधव इतका त्या एक अंश सुद्धा कणा या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये, महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नाहीये शिल्लक उरलेला. इतके गुलाम झालेले आहात.
काय वाटतं काय तुम्हाला? म्हणजे तुम्ही खाल्लेल्या पैशाने तुमची पोरं बाळं आनंदी राहतील, खुश राहतील, त्यांना चिंता नाही. कशाची? तुमच्या बायका आणखीन दागदागिने घालतील कदाचित, पण नाशिककरांची हाय पण खातील, हे लक्षात ठेवा. आणि थोडी जर त्यांच्यातलं स्वत्व शिल्लक असेल, तर नाशिकला थोबाड दाखवू शकणार नाहीत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला सर्वांना. चुल्लूभर पाणी में डूब के मरो, असा खरा हा प्रसंग आहे. किंचितही लाज नाहीये. आणि नाशिकचं हे अत्यंत दुर्दैव आहे की इतकं बेशरम प्रशासन हे या काळामध्ये बघायला मिळतंय, जे यापूर्वी कधीही झालं नाही. यापूर्वी कुंभमेळे झाले नाहीत. माझा जन्म कुंभमेळ्यातला आहे. त्यानंतरचे मी कुंभमेळे बघितले. 79 झाला, 91 झाला, 2003-4 झाला, 14-15 झाला, आता हा होणार आहे. एकाही कुंभमेळ्यामध्ये एकही झाड कापलं गेलं नाही. आत्ता असं काय आलं की कुंभमेळा जिथं भरतो ते सोडून इतरत्र तुम्ही झाडं कापत सुटलेला आहात. काय अर्थ आहे आणि याच्या मागे लॉजिक काय? तपोवनामधली झाडं आम्ही कापू दिली नाही याचा सूड अख्ख्या शहरातल्या झाडांवर घेताय तुम्ही. काय म्हणायचं काय याला? आणि नाशिककर याच्यातून कधी जागे व्हाल? का घाबरता या टिंपाट बोगस अधिकाऱ्यांना? काय गरज आहे यांना घाबरण्याची? कशासाठी हा अन्याय, अत्याचार आणि पर्यावरणावरचा बलात्कार यांच्याकडून जो केला जातोय आणि त्याला हे पराक्रम समजतायत, शौर्य समजतायत आणि निर्लज्जपणाने स्वतःच्या पोराबाळांसमोर आणि बायकोसमोर जाणार आहेत किंवा जात आहेत रोज, इतके बेशरम झालेले आहेत. किंचितही यांना जनाची नाही, मनाची नाही, संविधानाची शपथ घेतली ना रे नालायकांनो. काहीच कशी चाड नाही उरली. संविधानाने राईट टू लाईफ दिलाय ना. जगण्याचा मूलभूत हक्क सर्वांना दिलेला आहे ना. आणि त्या जगण्याच्या हक्कावरती घाला येतोय ना याच्यातून, या पर्यावरणाच्या विनाशातून. काही कळतंय का? का गुलामीमध्ये मेंदू, स्मरणशक्ती सर्व गुलाम झालेलं आहे. नाशिककरांवरती आता जबाबदारी आहे. नाशिकच्या नागरिकांनी ठरवून घ्या एका दिवशी बाहेर पडायचं. असं ठरवा, संविधानाचे निर्माते, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी संपूर्ण नाशिक रस्त्यावर आलं पाहिजे. संपूर्ण नाशिक. आणि कलेक्टर ऑफिस पासून महानगरपालिकेपर्यंत सगळ्या परिसराला लाखो नागरिकांनी घेराव घालायला पाहिजे आणि यांचे राजीनामेच मागितले पाहिजे. असतील IAS अधिकारी, काही घेणं देणं नाही त्याच्याशी. राजीनामा द्या. तुम्ही अपात्र आहात, तुम्ही नालायक आहात प्रशासकीय काम निभवायला. तुम्ही फक्त राजकीय नेत्यांचे, राजकीय पक्षांचे आणि त्यांचे बिल्डरांचे असलेल्या हितसंबंधांचे गुलाम आहात बनलेले. फक्त आणि फक्त गुलाम. इतकं सगळं होत आहे. खरं तर न्यायालयाने याची सुमोटो दखल घ्यायला हवी आणि या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला पाहिजे. न्यायालयाने स्वतः नोंदवायला पाहिजे. आम्ही ते 0 FIR वगैरे तर करूच, पण महाराष्ट्रातलं न्यायालयाने दाखवा ना, कोणीतरी कणा दाखवा ना पाठीचा. का लहान लहान पोरं दाखवतायत? त्या मुलीचा व्हिडिओ बघा. त्या झाडावरती चढून आंदोलन करतायत, त्यांना ढकलून फरफटून नेलं बघा. हम यहाँ इस पेड़ पे है और बाकी लोग पेड़ के नीचे भी खड़े हुए हैं. यहाँ पे बहुत सारा क्राउड भी गैदर हो रहा है. पुलिस वाले हैं, पॉलिटिशियंस हैं. आई डोंट अंडरस्टैंड, पुलिस वालों को इतना टाइम कहाँ से मिल जाता है? एक पेड़ काटने के लिए सब लोग यहाँ पे आ गए. अगर इतनी ही फोर्स अगर हमारे देश के डेवलपमेंट में लगाई होती तो आज ये देश कहाँ से कहाँ चला गया होता. Being a youngster, this is very shameful to watch, and I appeal to everyone who lives in Nasik and everyone who lives in Maharashtra
to join us because ये पेड़ आप देख सकते हैं 200 से ज्यादा साल पुराने पेड़ है, 200 साल से ज्यादा पुराने पेड़ है। हम यहाँ पे अभी नीचे बैठने वाले हैं, बाकी लोग भी आ रहे हैं। I request everyone to join us as soon as possible. हे दृश्य बघितल्यानंतर काय वाटतं? ही तरुण मुलं जेनझी ही रस्त्यावरती येत आहेत, झाडावर चढतायत, त्या लाकडाच्या ओंडक्यांवर बसतायत. कशासाठी? त्यांना त्यांचं भवितव्य सुरक्षित हवंय, सुखरूप जायला हवंय. आणि आज त्यासाठी ते निर्भय बनून बाहेर येत आहेत. बघवत नाहीत ही दृश्य. काय वेळ आणतोय आपण आपल्या पुढच्या पिढ्यांवर. माझी नाशिकच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व जणांना विनंती आहे. डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, ऍडव्होकेट्स, जजेस, नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी, सर्वांना, सोशल ऍक्टिव्हिस्ट, कवी असतील, कलाकार असतील, वेगवेगळ्या प्रकारातले कलाकार असतील, सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. सगळ्यांनी बाहेर पडा. सगळ्यांनी बाहेर पडा. नाशिक किमान 2.5-3 लाख लोक रस्त्यावर आली पाहिजेत. त्या 26 जानेवारीच्या दिवशी माधवीताईंचा आणि त्याच्यानंतर मुळात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा अपमान केल्यानंतर ज्या पद्धतीने वस्तीमध्ये जाऊन बैठका घेतल्या, ज्या पद्धतीने 80,000 नाशिककर रस्त्यावर आणले, त्याच पद्धतीने पुढे काम करायचं. या प्रशासनाची आणि राजकीय नेत्यांची माज आणि मस्ती उतरवायचीच. 3-3.5 लाख नाशिककर किमान आणखीन महाराष्ट्रातून सगळ्यांनी चलो नाशिक म्हणून या. इथं आलेच पाहिजेत. कोणताही दिवस असू द्या तो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून, महात्मा फुलेंच्या जयंतीपासून अगदी पुढपर्यंत असू द्या. हे सतत व्हायला पाहिजे. आता यांना पळता भोई थोडीच झाली पाहिजे. जिथे जिथे भाजपचे नगरसेवक दिसतील, त्या शिंदे सेनेचे, मिंदे सेनेचे लाचार नगरसेवक दिसतील, त्या ठिकाणी त्यांची थोबाडावर निर्भत्सना करा. थोबाडावर निर्भत्सना करा. सोडायचं नाही आता यांना. यांनी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यावरती वरवंटा चालवायला घेतलाय, कुऱ्हाड चालवायला घेतली आहे. आपल्या मुलाबाळांचं भविष्य आपणच सुरक्षित ठेवायचंय. त्यामुळे आजच यांचे वरवंटे पण रोखले पाहिजेत आणि यांच्या कुऱ्हाडी पण रोखल्या पाहिजेत. आणि ते फक्त रस्त्यावरती येऊन होऊ शकतं, यांची निर्भत्सना करून होऊ शकतं, यांची निंदा करून होऊ शकतं, पण रस्त्यावर एकजुटीनं बाहेर या. एकजुटीनं. कारण या पर्यावरणाचा ज्या वेळेला उद्रेक होईल ना, तर पर्यावरण बघणार नाही की या उष्माघातामुळे मरणारा माणूस हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, ख्रिश्चन आहे का, बौद्ध आहे का, जैन आहे. तो कोणामध्येच भेदभाव करणार नाही. निसर्ग कोणात भेदभाव करत नाही. त्यामुळे निसर्गाची कुऱ्हाड सर्वांवरच पडेल. निसर्गाचा वरवंटा सर्वांच्याच कपाळावर चालेल. म्हणून आज एकजूट दाखवा. आणि तो निसर्ग वाचवायचा असेल तर बाहेर या. बाहेर या. तुम्ही दिवस ठरवा. मी त्या दिवशी येईल. पण आता हे जे चाललेलं आहे, हा जो माज चाललेला आहे, हा माज खेचायलाच हवा. याला दुसरा पर्याय नाही. मला खूप कौतुक वाटतं. तलाचं असेल, जे त्या ठिकाणी होते, सगळे जेवढे तरुण त्या ठिकाणी होते, सर्वांचं अत्यंत अंतःकरणापासून कौतुक करतो, आभार मानतो. पण त्याच्याच बरोबर त्यांना हेही सांगतो की थांबायचं नाही, घाबरायचं नाही. हे सतत चालू ठेवायचं. आणि रोज संख्या वाढवत न्यायची. रोज 800 पोलीस आणले तर 50,000 लोक जमली पाहिजेत. काय गोळीबार करतील? झाडं वाचवा म्हणतोय म्हणून काय गोळीबार करणार आहेत? आणि करणार असतील तर तोही निर्लज्जपणा त्यांना करू द्या. बघू काय होतं ते. तडफडून उष्माघाताने मरण्यापेक्षा शूर माणसासारखं छाताडावर गोळी घेऊन मरू.
या पद्धतीने हुकुमशाही, बेबंदशाही आणि अनाचार चालू द्यायचा नाही. हे जे कायद्याचा बालेकिल्ला नावाचं ढोंग उभं केलं होतं, ते ढोंग होतं हे नाशिकच्याच पोलिसांनी सिद्ध करून दिलेलं आहे की ते पूर्ण ढोंग होतं. आम्हाला काहीही पडलेली नाही कायद्याची, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आता कायद्याची आपल्याला पडलेली आहे, तर आपण दाखवून देऊ यांना की पर्यावरणाचं रक्षण हा कसा मूलभूत अधिकार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे खरंच खाली कमेंट करून सांगा. कोणत्या दिवशी आणि किती दिवस बाहेर पडायचं हेही खालती कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. हा व्हिडिओ सुद्धा दाबून टाकण्याचे सर्व प्रयत्न शासन आणि प्रशासन करेल. ते आपल्याच एकजुटीने आणि सहकार्याने उधळून लावता येऊ शकेल त्यांचे हे सगळे प्रयत्न, आणि ते करून दाखवूया. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.